निवासस्थान असणाऱ्या ऋष्यमुख पर्वताकडे मार्गक्रमण करत असतात. तेव्हा भैयाराम, मला वाटतं हीच ती 2 पर्वत शिखरे असावीत, परंतु सुरुवातीला कोणत्या शिखरावर जावं हे समजत नाही. पुढचा मार्ग खूप दुर्गम दिसत आहे. ते बघ लक्ष्मण, समोरून एक सज्जन पंडित येत आहेत. आपण त्यांनाच विचारू. भैया, मला तर हा मायावी दिसतोय. जरा सांभाळून याच्याशी संवाद करा. लक्ष्मण, वनात आल्यापासून तू खूप शंकाखोर झाला आहेस. हो भैया, काही अनुभवच असे येत आहेत. प्रणाम पंडित महाराज. कल्याण नमस्तू, कल्याण नमस्तू. हे ऋषिगण, आपण कोण आहात? या दुर्गम मार्गावर अनेक वर्ष झाले कोणीच आले नाहीत. आपले प्रयोजन काय आहे? आपण कोठे चालला आहात? आम्ही वानरराज सुग्रीवांच्या शोधात आलो आहोत. आम्ही त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी चाललो आहोत. किम प्रयोजनम, किम प्रयोजनम? आपला परिचय काय? अरे पंडित महाराज, आम्ही तुम्हाला माहिती विचारत आहोत आणि उलट तूच आम्हाला प्रश्न विचारत आहेस. आणि तसेही आम्ही इथपर्यंत पोहोचलोत म्हणजे आम्ही पुढचा मार्ग पण शोधू. आम्हाला गरज नाही तुझी आणि या तुझ्या प्रश्नांची. अरे अरे, आपण तर क्रोधित झालात. मी तर असे ऋषी आज पहिल्यांदाच बघतोय. एक आहे रागीट आणि एक आहे शांत, धीर गंभीर. मी पण पहिल्यांदाच असा पंडित बघत आहे जो शरीराने अतिशय धष्टपुष्ट आणि बलवान दिसत आहे. हे पंडित महाराज, मी दशरथ पुत्र राम आहे आणि हा माझा प्रिय बंधू लक्ष्मण आहे. आम्ही महाबली सुग्रीवशी मित्रता करण्यासाठी आलो आहोत. काय? दशरथ पुत्र राम, माझे आराध्य? हे स्वामी, संपूर्ण चराचराची माहिती असणारे असे ब्रह्मांड नायक, तुम्ही या दासाला ओळखले नाही? हे स्वामी, मी केसरी नंदन हनुमान, आपला नित्य सेवक. हनुमान, प्रिय हनुमान. अशा प्रकारे हनुमानजी प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणाला घेऊन सुग्रीवाकडे जातात. जय श्रीराम. प्रभू रामचंद्र बोलो जय श्रीराम. सुग्रीवाला किष्किंधेच्या राजसिंहासनावर विराजमान करतात. हनुमान